ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निर्माण झालेली देवी एकादशी आहे आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने देवी एकादशीला सांगितले, जो कोणी या एकादशीचे व्रत करेल त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्तता मी करेन. भौतिक जीवनातील सर्व सुख समृद्धी त्या व्यक्तीला प्राप्त होतील आणि अंतिम समयी मोक्षप्राप्ती मिळेल, वैकुंठात स्थान मिळेल. मैत्रिणींनो, आज आपण पुत्रदा एकादशी दिवशी असा सकाळीच इथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्या व्यक्तीला पुत्र आहे किंवा ज्या व्यक्तीला अजून संतानच प्राप्त झालेलं नाही तर हे एकादशीचे व्रत आवर्जून करायचं आहे. ज्या व्यक्तीला संतान प्राप्त नाही त्या व्यक्तीला हे व्रत केल्याने नक्की पुत्रप्राप्ती होईल. मैत्रिणींनो, जी एकादशी आहे पुत्रदा एकादशी ती 30 डिसेंबरला आहे आणि 31 डिसेंबरला भगवत एकादशी आहे. 30 डिसेंबरची जी तिथी आहे तर ती सकाळी 7:50 सुरू होणार आहे आणि 31 डिसेंबर रोजी सकाळी फक्त 5 वाजेपर्यंत आहे. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की 30 तारखेला एकादशीचं व्रत करावं की 31 तारखेला एकादशीचं व्रत करावं. तर मैत्रिणींनो, 30 डिसेंबरला एकादशीच्या दिवशी दशमी आलेली आहे आणि दशमी आल्यानंतर हे एकादशीचे व्रत केलं जात नाही असे आपल्या आध्यात्मिक शास्त्रात सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना हे पुत्रदा एकादशीचं व्रत हे 31 तारखेला म्हणजे 31 डिसेंबरला बुधवारी करायचे आहे. 30 तारखेला जर एकादशीचं व्रत केलं दशमीच्या दिवशी तर आपल्याला फार मोठे ग्रहपाप लागेल असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. मैत्रिणींनो, त्याचं उदाहरण मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते की कौरवांची माता गांधारीनं दशमीच्या एकादशीचं व्रत केलं. तिला 100 पुत्र झाले, परंतु ते 100चे 100 पुत्र मारले गेले. संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झाले. तिला एवढं मोठं गृहपाप गांधारीने दशमीच्या दिवशी व्रत केल्याने लागले होते. जर एकादशीच्या दिवशी दशमी आली आणि त्या दिवशी जर व्रत केले तर घोर पाप आपल्याला असे म्हटले जाते. पद्मपुराणात असे म्हटले आहे की धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचा अंतिम देह हे भगवंत प्राप्त करण्यासाठी असते आणि हे प्रत्येकाला माहीत आहे, जाणतो सुद्धा आपण. परंतु भौतिक बंधनामध्ये हा बांधलेला जीव भगवंत प्राप्ती कशी करावे हे जाणू शकत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की प्रत्येक जीव हा त्यांना सनातन अंश आहे, परंतु भगवंतापासून अलग होऊन भोग करण्याच्या इच्छेने म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांचा संपर्कात आल्यामुळे त्याला या भौतिक जगतात पाठवले जाते. त्यामुळे त्या जीवनाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवतो. परंतु या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याची जी युक्ती एक संधी आहे ती म्हणजे फक्त भक्ती आणि श्रद्धा. आणि या 84 लाख योनीमध्ये मनुष्याचं एकच अशी योनी आहे ती म्हणजे मनुष्य योनी. आणि जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याची एक संधी आहे म्हणजे मनुष्याचा हा जन्म. तर यासाठी साधन काय आहे तर भक्ती हे एकमेव साधन आहे, नामस्मरण. तर मैत्रिणींनो, एकादशीचे व्रत केल्याने सहस्र पापे नष्ट होतात. भगवंत प्रेम त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. सगळ्यात व्रताचे फळ दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळतं. तर मैत्रिणींनो, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी 31 तारखेला आपल्याला सगळ्यांना करायचे आहे. उद्या वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळा येते आणि ही पुत्रदा एकादशी आपल्या मुलांबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. सध्या पौष महिना चालू आहे. पौष महिन्याच्या शुभ पंधरवाड्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीच्या नावाप्रमाणेच हे व्रत मुलांच्या सुख आणि समृद्धीसाठी समर्पित आहे. आज 31 डिसेंबर 2025 रोजी येणारी ही एकादशी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी आणि महत्त्वाची मानली जाते. या पुत्रदा एकादशीच्या व्रत केल्याने भगवंताच्या सर्व भक्तांच्या सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. या दिवशी मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते, घरात शांती आणि आनंद येतो. हे व्रत केल्याने फक्त इच्छा मनोकामना पूर्ण होतात एवढंच नाही तर भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद हे आपल्याला देखील प्राप्त होत असतात. या व्रताने मुलांच्या समस्या देखील दूर होतात. हे व्रत केवळ मुलांच्या गर्भधारणेसाठीच नाही तर ज्या पालकांचं आधीच मूल आहे त्यांच्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या मुलाला आरोग्य, शिक्षण आणि करिअर संबंधी काही समस्येत असतील तर त्या व्रताचे पूर्ण परिणाम त्या अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात.
ज्योतिषाच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्या दुप्पट फळ प्राप्त होईल. पुत्रदा एकादशीचे व्रत विवाहित जोडप्याने केले पाहिजे. हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते. तुमच्या मुलांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभले आणि म्हणून या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी काही उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल, गरिबी संपेल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा दिवा कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा, पुत्रदा एकादशी आहे तर ती वर्षातून 2दा येते, एक पौष महिन्यामध्ये आणि दुसरी श्रावण महिन्यामध्ये. तर ही एकादशी आहे तर ती पुत्रप्राप्तीसाठी, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी आणि मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी खूप महत्त्वाची एकादशी असते. त्यामुळे जर तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल, तुम्हाला मुलं बाळ होत नसेल आणि तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करा. त्याचबरोबर तुम्हाला मूलबाळ असेल, त्याची भरभरून प्रगती व्हावी, त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तरी देखील तुम्ही हे व्रत आहे तर ते करू शकता. म्हणून असे म्हटले आहे की तुम्ही वर्षभरात कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरी चालेल, परंतु वर्षातील या 2 एकादशीचं व्रत अवश्य करावं. या व्रतामुळे जीवनातील अनेक संकट हे दूर होतात. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या या पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करा. बघा, सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा अवश्य लावला जातो. देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन ती जागा सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दररोज दिवा हा लावला गेला पाहिजे. परंतु हा दिवा लावताना आपल्या पुराणात या दिव्याचे काही उपाय देखील सांगितले जातात, ज्यामुळे घरात सुख शांती नांदत असते, पैशाच्या समस्या दूर होतात, तसेच एखादं काम हे अडलेले असेल तर ते देखील पूर्ण होतं. कारण दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या या खूप जास्त प्रमाणात असतात. जेव्हा आपण दिव्यासंबंधित हे उपाय करतो तेव्हा त्या सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या आपल्या आयुष्यामध्ये उतरतात. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात. आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे. म्हणून उद्या आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. उद्या आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या रूपात असलेले बाळकृष्ण जे आहेत त्यांची पूजा करायची आहे. त्यांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी आणि तीर्थ असणार आहे तर ते अवश्य आपल्या घरातील मुलांना थोडं का होईना नक्की पाजा. यामुळे बघा, मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होऊन त्यांची प्रगती होऊ लागेल. आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे, ज्याला आपण पंती म्हणतो. आता ही पंती घेताना चांगली घ्या, कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंती घेऊ नका. एक चांगली पंती जी आहे तर तुम्हाला घ्यायची आहे. या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, कुठलंही तेल जास्त तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता, काहीच हरकत नाही. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि हळद मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे. एक मूठभर खडे मीठ जे असतं तर तुम्हाला ठेवायचं आहे त्या स्वस्तिकवरती, त्या प्लेटमध्ये. यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या मिठावरती ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये नेऊन ठेवायचा, प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि 2 अखंड फुलांच्या लंगा टाकायच्या आहेत. बघा, या दिव्याशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं, कारण तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंपासूनच झालेली आहे. एकादशी तिथी त्यांना समर्पित आहे. यामुळे बघा, या दिवशी अनेक जण तीळ जे आहेत तर ते भगवान विष्णूंना अर्पण करत असतात. म्हणून चिमूटभर तीळ आपल्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि 2 लवंगा टाकायचे आहेत. लवंगा या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यानंतर काय करायचं, या दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. त्याची फलश्रुतीसुद्धा आहे तर ती फलश्रुतीसहित तुम्हाला या श्रीसुक्तम पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे किंवा
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणा. या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या जीवनात कितीही मोठे अडचणी असेल त्या 100% दूर होतात. या 2 सेवा करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. ज्या काही अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. यानंतर हा दिवा संपूर्ण दिवसभर असाच तुमच्या देवघरामध्ये चालू ठेवायचा आहे. चुकून दिवा विझला तर पुन्हा प्रज्वलित करा. तूप किंवा तेल संपलं तर पुन्हा तुम्ही घालू शकता, काहीच हरकत नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ते मीठ जे असणार आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या सिंकमध्ये टाकायचं आहे आणि वरून पाणी ओतून द्यायचं आहे. फक्त या मिठाचं पाणी जे आहे तर ते आपल्या घरात साचून राहणार नाही, आपल्या घरातून ते बाहेर जायला अशा पद्धतीने हे मीठ तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. दिव्यामध्ये ज्या लवंगात तीळ आहे तर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर असा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे, करून पहा. हा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये करशाल त्याचा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल. त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करा. तसेच तुमच्या घराजवळ एखादे महादेवांचे मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा नक्की लावा. बघा, उद्या बुधवारी ही पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि बुधवार जो असतो तो बुध ग्रहाशी संबंधित असतो आणि भगवान महादेव आहेत तर ते सर्व ग्रहाशी संबंधित आहेत, परंतु बुध ग्रहाशी संबंधित असतात. त्यामुळे आपल्याला तिथे सुद्धा एक दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.